देशाचा न देखावे डोळा म्हणून या कळवळा येत. त्या उक्तीमध्ये फक्त तुकारामांनी कसं की त्या काळामध्ये जो जो अधर्म आणि अत्याचार कोणी करत आहे त्या अत्याचाराच्या महापुरुषाने जन्म घ्यावा आणि तो अंधार आणि अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न करावा. जे महाराष्ट्राला जे वैचारिक क्रांतीची मशाल प्रज्वलित करून आजपर्यंत आपण जे त्यांचे विचार ऐकून जे कार्य करत आहोत त्याच्यापैकी शाहू फुले आंबेडकर या महान व्यक्ती आपले ते पूर्वजच म्हणूया, त्यांनी जो वारसा निर्माण करून दिला त्याच्यापैकी एक महामानव हे आज आपण त्यांच्या विचारांना या ठिकाणी नतमस्तक होतो आहे. ज्योतिराव फुलेंचे विचार आणि त्यांचं कार्य समुद्रामधून जसं किती आणि काय काढावं याला जशी मोज जात नाही तसे या महापुरुषांचे विचार आहेत. महापुरुषांचे विचार नंतरच्या काळामध्ये किंवा त्यावेळेस सुद्धा त्या व्यवस्थेनं झाकून टाकले. याचं वैषम्य याचं दुःख तेव्हाही होतं, आजही आहे. भक्तीनं मी इथे म्हणत सुद्धा होतो, इथं आता फार अशी घाण होती आणि समोर दगड होते. आदरणीय सरांना मी म्हटलं त्या काळामध्ये तर घाण आणि दगड होतेच होते, आज सुद्धा त्याच पद्धतीनं आहे. अशा कृतिशील महात्म्यांनी, ज्याला आपण म्हणतो चॅरिटी बिगिन्स ॲट होम, एक म्हण आहे सर. कुठलंही औदार्याचं आणि चांगलं कार्य सत्कर्म आपण आपल्या घरापासून सुरू करायला पाहिजे. कृतिशील समाजसेवा ज्याला म्हणतो ती ह्या वक्तव्यामध्ये येते. ह्या महापुरुषांनी प्रत्येक गोष्ट स्वतःपासून सुरू केली. समाजामधला धन्यवाद. समाजामधला बंद आहे का? समाजामधला विरोध कितीही हो त्या विरोधाला न जुमानता आपण आपलं कार्य नेटकेपणानं नीटपणानं पुढे चालत ठेवलं पाहिजे. त्यांचा तो जो वारसा आहे आज आपण प्राणपणानं आणि निष्ठेनं जपत आहोत, हे एक चांगली गोष्ट आहे. राजकारणाच्या जागी मगाच आमचा विषय झाला राजकीय लोक, ठीक आहे, आपलं आपल्या महापुरुषांच्या नावानं आपलं भलं करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु एक समाजसेवेचं व्रत, सामाजिक कार्याचं एक व्रत म्हणून आपण ते आपल्या मनानं स्वीकारलं पाहिजे, हे या ठिकाणी विशेष नमूद करण्यासारखं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्या 3 गुरु आहेत, 3 गुरुपैकी एक गुरु जर महात्मा ज्योतिराव फुले होते तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या माणसाचं महान कर्तृत्व आपल्याला दिसून येईल. घटनेची जे पंचसूत्र आहे, स्वातंत्र्य, समता, न्याय, सामाजिक न्याय, बंधुता आणि सोबतच एक धर्मनिरपेक्षता, ह्या महापुरुषांच्या जीवनचरित्रातून, त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या विचारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुढील जीवनामध्ये आणि संविधानाची महान निर्मिती करताना स्वीकारलं. तेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम पुण्यतिथी, प्रथम समाधी शोधून काढणारा हा महापुरुष. अनेक इतिहासांनी त्याला मोडून तोडून अनेक जणांचे नावं घेऊ द्या, परंतु नाही, छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पुण्यतिथी त्यांच्या विचाराची पेरणी करण्याचं काम ह्या महापुरुषाने केलं. शेतकऱ्यांचा खरा कैवारी महात्मा ज्योतिराव फुले आणि महात्मा ज्योतिराव फुलेच. मनी इज द रूट कॉल ऑफ ऑल लिव्हिंग, ज्याला म्हटलं जातं की पैसा आणि दारिद्र्य ह्या गोष्टी शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या जीवनामध्ये दुःख आणि कष्ट निर्माण करणाऱ्या गोष्टी त्या अगदी सत्य आहे. तेव्हाही खरं होतं, आजही खरं आहे. या प्रसंगी आहोत पाहता खूप काही या महापुरुषाबद्दल परंतु खऱ्या अर्थानं आपण या महापुरुषांचे विचार, समतावादी विचार आपल्या डोक्यामध्ये ठेवणं काळाची गरज आहे. आणि आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करताना समाजाला नवदिशा देण्याचं सुद्धा कार्य या महापुरुषांच्या माध्यमातून आपण सुद्धा आपल्या परीनं एक काय म्हणूया, फुल नाही फुलाची पाकळी, छोटासा का रोल होईना आपण आपल्या जीवनामध्ये सतत चालू ठेवावा ही अपेक्षा व्यक्त करतो. त्या महापुरुषाला आणि त्याच्या समतेच्या कार्याला या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन करतो आणि थांबतो. जय ज्योती, जय महात्मा फुले की जय, क्रांतीसूर्य महात्मा फुले की जय. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांचा जय असो, जय ज्योती, जय क्रांती. 2 मिनिटं किती गावंड, 2 मिनिटं हां, त्याच्यानंतर गावंड सर आपल्याला 2 मिनिटात. आज ज्या महापुरुषांची पुण्यतिथी आहे, स्मृती दिन म्हणतो त्याला आपण, तो महापुरुष
त्यांनी सरांनी आता सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी पहिले शोधणारे हा महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु. आता सांगा, लोकशाही जे घटना आपल्या देशाची तयार केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, त्यांनी ज्यांना गुरु मानलं आणि स्त्री शिक्षणाचे ते स्त्री शिक्षण सुरुवात केली, सावित्रीबाई फुले, ते महात्मा फुलेने सावित्रीबाई फुलेला समोर आणलं आणि विचार कसे कसे काय झाले, कसे कसे शेंग आणि घाण फेकण्यात आली, हे आता वक्त्यांनी सांगितलंच असेल, हे आपल्याला माहीत आहे मित्र. म्हणून ह्या महापुरुषांच्या पुण्यतिथी निमित्त सगळे आपले बांधव या ठिकाणी उपस्थित झाले. सगळ्यांचे अभिनंदन करतो. मी इथे थांबतो. धन्यवाद. इथं जमलेला सर्व काळबांडे सर, आपले दोन काळबांडे सर, आपण आभार मानतो. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 135व्या पुण्यतिथीनिमित्त जमलेल्या सर्व स्तरातील, सर्व समाजातील, सर्व पक्षातील, सर्व जाती धर्मातील लोक इथं उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी आमचं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले मंडळ यांच्यातर्फे सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि सर्वांनी आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दलही सर्वांचं, पत्रकार लोक आज भरपूर प्रमाणात उपस्थित आहे, त्या पत्रकार बांधवांचं सुद्धा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो आणि राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या विचाराचा सरांनी तायडे सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी त्याचा आपल्या जीवनात अंगीकार करावा. काही ना काहीतरी आपल्या हातातून काहीतरी समाजकार्य घडावं, या पद्धतीनं सर्वांनी आपल्या जीवनाची वाटचाल सुरू करावी. हा संदेश महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आपण पुण्यतिथी घेऊया आणि हा इथे कार्यक्रम संपला असं जाईल.